नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी PIQ वन मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जे उद्याला नाही का राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 होणार आहे याबद्दलची काय इम्पॉर्टंट गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे बा एक्झाम देत असताना, खास करून नवीन जे एमपीएससी ॲस्पिरंट आहे जुन्या व्यक्तींना तर माहीतच आहे नेमकं काय करायला पाहिजे। कारण की या गोष्टी जर तुम्ही नक्की यावर फोकस केला तर नक्कीच तुमच्यामध्ये नाही का एक पॉझिटिव्हनेस येईल आणि नक्कीच नाही का तुम्हाला ते पुढे जाण्यास हेल्पफुल ठरणार आहे। मी नाही का 2024 ची मेन्स दिलेली आहे राज्यसेवेची, त्यामध्ये माझं जवळपास 12 मार्कांनी मेन्स गेलेला आहे मी। तर नक्कीच मी नाही का मी देणार नाही उद्याची, कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे मी काही भरला नाही फॉर्म। परंतु माझ्या जे चुका झालेल्या आहेत ते तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थी म्हणून काय काय घ्यायला पाहिजे आता लास्ट जे जे काही घंटे राहिलेले आहे 15-20 घंटे, तर नक्कीच तुम्हाला त्यामधून शिकायला भेटणार आहे। तर बघा, सर्वप्रथम तुम्ही सांगतो कोणती गोष्ट आपण आता एक्झाम देत आहोत, आपला अभ्यास किती केला तरी आपल्याला कमीच वाटणार आहे। हे तर सर्वात नॉर्मल असते, सेम सिच्युएशन असते सर्व स्टुडंटची, किती अभ्यास केला तरी आपल्याला ते कमीच वाटते। परंतु काही गोष्टी बघा, स्वतःच्या अभ्यासावर नाही का विश्वास ठेवा। ज्या काही गोष्टी आतापर्यंत तुम्ही केल्या असन या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण की ही परीक्षा नाही का किती वाचलं पेक्षा तुमची त्या 1 घंटे त्या 2 तासामध्ये टाइम मॅनेजमेंट आणि टेम्परामेंट कशी असते त्यावर डिपेंड असते। आणि एक म्हणतो की आपण खूप वाचलं म्हणजे परीक्षा पास होईल असं काही नसते, कमीत कमी गोष्टी करायच्या लागते आणि त्यामध्ये मॅक्झिमम नाही का आपण आउटपुट कसा देतो यावर अवलंबून असते। कारण की यामध्ये आपल्याला सर्वात गोष्टी माहीत असतात का? नाही, काही गोष्टी आपल्याला नाही का लॉजिकने सोडाव्या लागतात, काही अननोन क्वेश्चन असतात ते आपण ऑलरेडी मागच्या PIQच्या आधारावर कशा प्रकारे टॅकल करू शकतो त्यावर हे परीक्षा डिपेंड असते। माहितीचं नॉलेज तिथं असतेच, परंतु काही काही वेळेस आपल्याला नाही का सोप्या सोप्या गोष्टी सुद्धा चुकतात, ते पाहू आपण काय। तर सर्वप्रथम स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा, केलेला अभ्यास आठवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू नका। होतं आपल्याकडून की आपल्याला अभ्यास आठवत नाही किंवा आपण म्हणतो आता आपली याची रिव्हिजन राहिलेली आहे, आता काहीच करायचं नाही, आपण इतके दिवस केलेला अभ्यास त्याच्यावर विश्वास ठेवा। रिव्हिजन कमी झाली तरी चालते, परंतु तुमची जी मानसिकता असली पाहिजे पेपर सोडवण्याची ती चांगली असली पाहिजे। मी जे काही केलेलं आहे ते बेस्ट आहे असं म्हणून जायचं आणि आपल्या माइंडला तसं सांगायचं, कारण की आपला माइंड त्याचप्रमाणे काम करत असते। आपण जर त्याला म्हटलं की बा माझी पॉलिटीची रिव्हिजन राहिली, हे वाचणं राहिलं, तर नक्कीच त्या दृष्टिकोनातूनच विचार होईल आणि आपण नक्कीच 2-3 प्रश्नांना मागेच राहणार आहोत। आणि एक प्रश्न जरी आपण चुकलो तर 2.5 मार्काचा फरक पडत असते आणि 0.25 न सुद्धा रिझल्ट जाते। लक्षात ठेवा, आता काय रिव्हिजन करू नका, कारण की रिव्हिजन जर केली किंवा आपण काही आठवण्याचा प्रयत्न केला तर आपण कन्फ्युजनच होणार आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, किती अभ्यास केला तरी ती पूर्ण झाला असं वाटत नाही, सर्वांनाच सेम कंडिशन आहे। फक्त आता काय करा, शांत झोप घ्यायची चांगली, निगेटिव्ह विचार करायचे नाही, जे होईल ते बेस्ट होईल असाच विचार करायचं आणि आपल्यावर स्वतःच्या अभ्यासावर विश्वास करायचा, आपल्या ईश्वरावर देवावर विश्वास ठेवायचा। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा आपण आता डायरेक्ट मुद्द्यावर पाहू। पेपर एक ज्यावेळेस सोडत असतो आपल्याला माहित आहे सर्वांना 2 तासाचा असते आणि यामध्ये काय करायचं, सर्वप्रथम जे आहे आपल्या आवडत्या सब्जेक्टनुसार नाही का पेपर सॉल्व्ह करायला घ्यायचा। जो तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला वाटत आहे की मार्क मला चांगले पडते, तो घ्यायचा, कारण की 2 तासात टाइमची काही लिमिट नाही, आपल्याला टाइम आरामशीर पुरतो। आवडत्या सब्जेक्टनुसार जर तुम्ही घेतला तर होणार काय माहित आहे का, तुमचं कॉन्फिडन्स डेव्हलप होईल, कारण की तुमचे प्रश्न मॅक्झिमम सॉल्व्ह होणार आणि त्यानुसार तुम्हाला असं वाटणार की बा पेपर कसा आहे, बा इझी चाललेला आहे आपल्याला इझी करून। तर मग त्यानुसार नाही का सेकंड जे तुम्हाला हार्ड बिन टॉपिक आले ना तरी सुद्धा तुम्ही इझिली त्याला नाही का टॅकल करण्याचा प्रयत्न करता, इतकं कॉन्फिडन्स वाढते। आवडत्या सब्जेक्टनुसार पेपर सॉल्व्ह करायचा। जे प्रश्न नाही का तुम्हाला सांगतो, जे प्रश्न तुम्हाला समजा वाचता क्षणीच कळालं बा तुम्हाला माहित नाही आहे बा मला, तर लगेच स्किप करायचे। ते प्रश्न वाचता क्षणी समजत असते आपल्याला की बा आपल्या वाचण्यात नाही की अननोन आहे, तर त्यावेळेस लगेच स्किप करा, नंतर शेवटी यायचं त्याकडे सर्व झाल्यावर। इम्पॉर्टंट आहे, कारण की काही गोष्टी आपल्याला नाही का समोर गेल्यावर मार्क्स आठवत असते, त्यामुळे आता आपल्याला इथं टाइमची मॅनेजमेंट म्हणजे टाइमची काही लिमिट नाही आहे, कारण की 2 तास आहे आरामशी होतो। हे लक्षात ठेवा। जो प्रश्न फिक्स माहित असेल ते आधी गोल करून घ्यायचा, जे फिक्स असेल ते गोल करायचा, कन्फ्युजन होत नाही, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा योग्य अयोग्य, त्यानंतर चुकीचे नाही, कीवर्डवर लक्ष द्यायचं, कारण की वेळेवर काय होत असते माहिती आहे का, चुकीचे नाही विचारते तर आपण चूक लिहून जातो, मग आपल्याला एक सिली मिस्टेक जरी झाली ना तर 2.50चा फरक पडत असते आणि रिझल्ट हा 0.25 न जाते, हे त्यावेळेस कळते आपल्याला, कारण की पेपरला टाइम असल्यामुळे हे गोष्टी पाहायच्या। जर मराठीतून नाही कळल्या इंग्लिशमध्ये लक्षात येते, सोपत राहते, करेक्ट अँड नॉन करेक्ट आहे ते लिहून, तर तुम्हाला ते लवकर कळेल। त्यानंतर बघा काही आपल्या ज्या पर्यायामध्ये नाही का काही कीवर्ड असतात, ज्यावेळेस आपल्याला काही क्वेश्चन विचारते अननोन, तर त्यावेळेस आपल्याला नाही का आयोग
काही कीवर्ड देते विद्यार्थी म्हणून, तर लक्षात घ्या कीवर्ड मध्ये सर्व, फक्त, च, केवळ किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह शब्द असते हे पाहायचे आपल्याला. कारण कधी ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स आपल्या डाटाच्या बाहेर पडला किंवा आपल्या ज्ञानाच्या बाहेर आहे की आपल्याला ते सॉल्व्ह होत नाही आहे, परंतु त्यावेळेस असे कीवर्ड पाहायचे, 2-3 वेळा प्रश्न वाचायचा आणि त्यामध्ये कीवर्ड पाहायचे की बा काही असे काही ऍडिशनल शब्द यूज केले आहे की ज्यामुळे ते एक स्पेसिफिक बनून जाते आणि बाकीच्या गोष्टी नाही का इन्क्लुझिव्ह ठरत्या. हे नक्की लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला समजते. ज्यावेळेस एखादे अननोन क्वेश्चन आहे आणि आपल्याला विचारली बा आणि एक पॉझिटिव्ह संकल्पना आहे, सेंटेन्स जर वाचले तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटते, तर सर्व बरोबर गृहीत धरण्याचाच प्रयत्न करायचा. कधी ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन्स आपल्या डाटाच्या आधारावर सोडवता येत नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पाहायचं. अननोन प्रश्न पाहताना कीवर्ड कडे लक्ष द्यायचे आहे आपल्याला. 2-3 वेळा जर तुम्ही सेंटेन्स वाचला ना, कुठेतरी तुम्हाला नाही का त्या प्रश्नामध्ये नाही का असं वाटेल की बा इथं काहीतरी यूज केलेला आहे बा ऍडिशनलपणे, तर तशा क्वेश्चनकडे जाणं आपण हिताचं ठरते आपल्यासाठी. लक्षात ठेवा, विद्यार्थी म्हणून एखादी बघा, विद्यार्थी म्हणून जर आपल्याला काही एखादी आकडेवारी आली, समजा आपण विद्यार्थी आहोत, आकडेवारी खूप आहे का आपल्याला लक्षात राहत नाही. समजा जर उदाहरणार्थ पशुसंवर्धनासाठी 10,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे, हे विधान आपण मग काय करायचं, तिथं विद्यार्थी म्हणून 10,000 कोटी लक्षात राहते का आपल्या? नाही. मग अशा गोष्टी नाही का बरोबरच गृहीत धरायच्या. निगेटिव्ह नाही म्हणायचं की बाई इथं 12,000 आहे का 15,000 आहे, हे कधीच चूक नाही करायचं. जर माहीत नसलं तर, फिक्स जर माहीत असलं तुम्हाला तर लक्षात घ्यायचं, तेव्हाच ते बरोबर धरायचं, नाही सॉरी चुकीचं करायचं. नाही तर तुम्हाला अननोन सेंटेन्सला बरोबरच गृहीत धरून आन्सर मारायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नच कळत नाही आहे तर अननोन बरोबरच गृहीत, मॅक्झिमम क्वेश्चन्स नाही का तुमचे बरोबर येईल. हे कधी वापरायचं आहे? ज्यावेळेस तुमचं नॉलेज कमी पडते तेव्हा. विद्यार्थी म्हणून त्याला पाहायचं त्या क्वेश्चनले, विद्यार्थी म्हणून आठवण राहते का, तर नाही, तर बरोबर धरायचं. त्यानंतर एखाद्या देशाची तुलना करत असन बा भारताची, तर त्यावेळेस आपण इतर देशाच्या बद्दल वाचणं अपेक्षित असते का आपल्याला? नाहीच. मग अशा गोष्टी बरोबरच गृहीत धरायच्या. उदाहरणार्थ ते लक्षात ठेवा. त्यानंतर पर्याय एलिमिनेशन करून, ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन येत नाही तर पर्याय एलिमिनेट करायचं, बा कोणत्या पर्याय असू शकत नाही तसं जायचं आन्सर कडे. मग आपण नाही का आपले प्रमाण वाढत जाते. जर आपल्याला वाटलं की भाई दोन पर्याय येणारच नाही कारण की हे स्पेसिफिक आहे आणि आपल्याला नाही का सेल्फ अनालिसिस म्हणजे सेल्फ इन्क्लुजन आन्सर देत नाहीये, तर त्याला आपण काढायचं. त्यानंतर असं जर गेलं तर तुम्ही नक्कीच नाही का योग्य पर्यायापर्यंत काहीतरी टक्के पोहोचता. तुम्ही 50-50 मध्ये सुद्धा येता आणि 50 मध्ये आले तर तुमचे चान्सेस वाढते आन्सर बरोबर याची. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आन्सर काय असू शकत नाही यावर पाहिलेला आहे आपण. तर बघा त्यानंतर एखादा क्वेश्चन जर मोठं सेंटेन्स असेल तर ते मॅक्झिमम वेळा उत्तर येण्याची शक्यता जास्त असते. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सेल्फ एक्सप्लेनेशन आन्सर मारणे, म्हणजे जे आन्सर स्वतःबद्दलच नाही का खूप इन्क्लुझिव्ह देत आहे. जसं असं आपण म्हटलं की एखादा सिद्धांत मांडलेला आहे किंवा त्यामध्ये म्हटलेला आहे बा कशाचा उद्दिष्ट आहे, तर आपण म्हटलं यामुळे नाही का रोजगारात वाढ होणार आहे आणि मजूर आणि कामगारांचा नाही का जीवनमान दर्जा सुद्धा वाढणार आहे, लाईफ स्टँडर्ड. तर यामध्ये काय म्हटले, रोजगार वाढणार आहे आणि लाईफ स्टँडर्ड सुद्धा, म्हणजे इन्क्लुझिव्ह झाला ना, तर असे क्वेश्चन जास्त आन्सर असण्याची शक्यता असते. असं कीवर्ड पाहायचे, कॉमन पर्याय पाहायचे. 2-2 शब्द राहते, कधी कधी त्यामध्ये नाही का कॉमन यूज शब्द असते, त्यावेळेस ते उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर बघा एखादी समजा जर आपल्याला काही समाजसुधारक विचारला आहे तर आपण तर पहिले आपल्या नॉलेजच्या आधारावर सोडवायचं, परंतु कधी कधी काही ऍडिशनल शब्द पूर्ण नाव दिले राहते, कधी कधी त्यांना काही सन्माननीय पदवी पंडित लावली जाते किंवा न्यायमूर्ती लावली जाते, राहते ना असं पूर्ण नाव दिले जाते, बाकीचे नाव छोटे दिले जाते. त्यावेळेस नाही का आपल्याला जर माहित नसेल तर अशा क्वेश्चन कडे जायचं. ब्रॅकेट मध्ये जर काही माहिती ऍडिशनल दिली असेल तर ते उत्तर असण्याची संभाव्यता जास्त असते. एखादा समजा जर आपल्याला विचारलं खालीलपैकी बा अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टीवर सरकारनं भर दिला, तर यामध्ये काय असते, अर्थसंकल्प मोठी संकल्पना आहे ना, यामध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात, असा विचार करायचा. एक गोष्ट येणार आहे का, जसं मी म्हटलं यामध्ये नाही का राजकोषीय तूट येते, त्यानंतर प्राथमिक तूट येते, हे एक स्पेसिफिक येणार नाही ना, कारण की यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात अर्थसंकल्प, आणि विद्यार्थी म्हणून ते सर्व करणं अपेक्षित आहे का नाही. मग अशा गोष्टी ते बरोबर धरायच्या. हे मागच्या आपण प्रश्नपत्रिकेतून म्हणून सांगत आहात. त्यानंतर चुकीचे विचारले तर आपल्याला कमीत कमी नाही का ऑप्शन उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. हे तुम्ही मागच्या पहा. म्हणजे जसं जर समजा चुकीचे विचारले, एकच ऑप्शन आहे, त्यानंतर ए बी चूक आहे, बी सी चूक आहे, त्यानंतर सर्व चूक आहे, हे तर सर्व चूक तर असणारच नाही ना, कारण की ते फ्रेम करत आहे तर कमीत कमी. तर मग अशा क्वेश्चन कडे नाही का एक ऑप्शन कडे जाण्याचा प्रयत्न करायचा. कधी, ज्यावेळेस तुम्हाला नॉलेज कमी पडत आहे, कारण की मॅक्झिमम तसंच आयोगानं केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जोड्या लावत प्रश्न आला असेल तर जोड्या लावत सुद्धा नाही का कॉमन गोष्टीकडे जायचं. कधी, ज्यावेळेस तुम्हाला माहिती नसेल तर. बऱ्याच वेळा प्रश्न बरोबर येते. कधी कधी तुम्हाला दिलं जाते
की 3-3-2 याच्यात कॉमन आहे आणि आपल्याला आन्सर माहित नाही आहे, तर मारायचं काय, तर कॉमन गोष्टी करूनच जायचं. मॅक्झिमम प्रश्नामध्ये बरोबर येणार आहे. मी म्हणत नाही की ती प्रश्न जर चुकला तर तो चुकू शकते, परंतु तुम्ही जर तसे क्वेश्चन 10 प्रश्न चुकले तर तुमचे नाही का 4 ते 5 जरी चुकले ना 5 बरोबर असते, तुम्ही फायद्यातच असता. लक्षात घ्या, लॉजिकनं जाणं फार महत्वाचं असते. त्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये जर मुख्य उद्दिष्ट विचारलं असेल तर एकमेवच असणार आहे. आणि उद्दिष्ट विचारलं तर एकापेक्षा जास्त उत्तर राहणार आहे. लक्षात ठेवा, मुख्य उद्दिष्ट कधी एकमेव असते. त्यानंतर एखादी घटना जर विचारली, प्रथम विचारलं का किंवा प्रथम बा कोणता व्यक्ती आहे, तर त्यामध्ये एकच व्यक्ती राहील. मग ऑप्शन आपल्याला जोडीने दिले जाते BC, BD, ABC, तर त्यावेळेस ते उत्तर असण्याची शक्यता कमी असते, कारण की प्रथम विचारलं तर एकच व्यक्ती असणार ना तसं. त्यानंतर आपण पेपर कसा राहील याबद्दल विचार करू नका. असं बरेचदा होते विद्यार्थी म्हणून किंवा उद्या आता तर नवीन पॅटर्न आहे बा, कसं की बा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागलेला आहे, तर पेपर पा UPSCच्या धर्तीवर होणार का, UPSC सारखा टफ येणार का, असं काही मनात घेऊन जाऊ नका. यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, निगेटिव्ह येणार आहे आणि आपल्या कॉन्फिडन्स कमी होणार आहे. तर लक्षात ठेवा, इझी आहे, मीडियम आहे का हार्ड आहे, कसाही असला तरी आपल्याला ते टॅकल करायलाच लागणार आहे का नाही. त्यामुळे आणि विद्यार्थी कसाही पेपर राहायला जे रिझल्ट काढायचा ते काढणारच आहे का, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह जायचं आणि आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा, हेच महत्वाचं आहे. कारण की आखरीले टाइम मॅनेजमेंट आणि तुम्ही त्या 2 तासामध्ये कसं तुम्ही कसं टॅकल करता याच्यावरच तुमचा रिझल्ट अवलंबून असते. कारण की रिझल्ट जाण्याचं कारण काय असते माहिती आहे का, जसा उदाहरणार्थ जर म्हटलं 110 वर जर कट ऑफ लागला तर 100च्या वर मार्क असणार राहते, 105 नंतरचे पोरं राहते, परंतु काही सिली मिस्टेकामुळे तिने राहते. नॉलेजची काही कमी असते का त्यांच्यात, नाही, कारण थोड्याशा सिली मिस्टेका झाल्या असते त्यांच्या, त्यामुळे. आणि जे रिझल्ट मध्ये येते त्यांच्या सिली मिस्टेका कमी झाल्यामुळे तिने रिझल्ट येत असते. अभ्यास सर्वांचा सेमच असते, हे लक्षात ठेवा. मी म्हटलेलं आहे बघा, जेवढ्या कमी सिली मिस्टेक असेल तुमच्या तितका रिझल्ट येण्याचे प्रमाण तुमचं वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. सिली मिस्टेक म्हणजे काय, हेच आहे, चुकीचे विधान विचारले असेल तर आपण बातले बरोबर धरले असेल किंवा कीवर्ड नाही पाहिले असेल, मग नंतर घरी आल्यावर कळलं की बा याचा आयोगाने चुकीचे विचारलं, मी बरोबर म्हणून आन्सर धरलं, हे म्हणतात सिली मिस्टेक. आणि हा सिली मिस्टेक कुठे होत असते, इझी क्वेश्चनवर होत असते. हार्ड क्वेश्चनला तर आपण 2-3 वेळा रीडिंग करत असतो, परंतु इझी क्वेश्चनला आपण डायरेक्ट पाहतो, तसं करायचं नाही. त्यानंतर निगेटिव्ह बोलला, एखादं सेंटेन्स पाहायचं, डायरेक्ट ऑप्शन कडे जायचं, असंही चालते. त्यानंतर बघा, जर एखादा क्वेश्चन जर आपला आन्सर कीटवर आपण गोल केलेला राहते तर त्यावेळेस जर एखादे क्वेश्चन आपण बाकी राहते ना काही 20-25, त्यावेळेस आन्सर शीट कडून प्रश्नपत्रिकाकडे जायचं, नाही की प्रश्नपत्रिका कडून आन्सर शीट कडे. कारण की आपल्याला आन्सर शीटून समजते की बा 50 नंबरचा क्वेश्चन राहिला तर 50 तिथे गोल नाही राहत ना, म्हणून डायरेक्ट 50चा क्वेश्चन डायरेक्ट पेपर शीटवर येणं वेळ वाचते तुमचा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आणि गोल कसं करायचं असं आहे, तर माझ्या मते बघा, वेळ खूप आहे तुमचा, 2 तासामध्ये आरामशी होते. तर मला वाटते की बा तुम्ही एक तरी गोल केले तरी चालते, किंवा तुम्ही पहिल्या पेजवरचे जेवढे क्वेश्चन, समजा 5 प्रश्न असेल पहिल्या पेजवर, तर जेवढे जर तुम्ही आन्सर केले त्याच्यावर, तर तुम्ही ते 5 प्रश्न सुद्धा गोल करू शकता. जितके तुम्हाला वाटते की शुअरली 100% बरोबर आहे ते करायचे. 50-50 वाले राहिले ना, लगेच त्या समोर नाही का इक्वल चिन्ह देऊन द्यायचं आणि समोरचा प्रश्नावर जायचं. होते काय माहिती आहे का, नंतर आपण पुढे गेलं तर मागचा आठवते आपल्याला, त्यामुळे आपल्याला तिथं फायदा होऊ शकते नंतर, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अटेम्प्ट किती असला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. कारण की अटेम्प्ट जे आहे मॅक्झिमम तर म्हणून तुम्ही 100 केला पाहिजे, परंतु 95च्या खाली आलाच नाही पाहिजे. कसं माहित आहे का, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, जर तुम्ही नाही का 100चे प्रश्न आहे आपल्याला, बरं त्यापैकी तुम्ही जर 80 अटेम्प्ट केली उदाहरणार्थ, आणि 80 पैकी तुमचे 20 चुकले आणि 60 बरोबर आहे, तर निगेटिव्ह झोन किती येते, 5-20. हे आपण फक्त त्याला तुम्ही जेवढ्या मार्काचा म्हणजे 2 मार्क भेटते ना, ते नंतर क्रॉस करा. आपण 100चा विचार करू. तर बघा, तर 60 बरोबर आहे, 20 चुकले, तर निगेटिव्ह झोन किती येते, तर 5 निगेटिव्ह जाते. 55 प्रश्न तुमचे बरोबर राहील, बरोबर आहे. 55 जर प्रश्न बरोबर राहिले, तुम्ही 20 सोडवले का, नाही, 55 तुमचे आले. परंतु जर तुम्ही 20 सोडवले असते तर तुमचे जर 20 पैकी 20 चुकणार आहे का, नाही. तर तुम्ही जर समजा उदाहरणार्थ म्हणता, जर तुमचे 4 बरोबर आहे फक्त आणि 16 चुकले, असं होणार नाही कधी, कारण की आपल्याला माहिती असल्यावरच एवढी मार्क भेटत असते. तर बघा, निगेटिव्ह 4-16 म्हणजे तुम्ही किती मार्क मिळवले, निगेटिव्ह एवढे बरोबर असून 0 मार्क, तुम्ही असे बी 0च मार्क घेणार आहे ना. 20 नाही सोडवले म्हणजे तुम्हाला काहीच मार्क भेटणार नाही. मग तुमचे 4 बरोबर आहे, 16 चुकले, तर तुम्हाला तरी 0च भेटणार आहे, तर काहीच होत नाही. परंतु पण आपली शक्यता इथं एवढी राहिली, 10 बरोबर आहे, 10 चुकले उदाहरणार्थ म्हणता, तर तुम्हाला इथं किती जाईल, निगेटिव्ह 2.5 मार्क. तुम्ही 7.5 मार्क फायद्यात राहता ना. 7.5 मार्क म्हणजे काय, खूप झाले. हे कोणते आजार आहे,
अटेम्प्ट न केल्यामुळे सुद्धा रिझल्ट राहते विद्यार्थ्याचे. अटेम्प्ट सुद्धा लक्षात ठेवा, कारण की असे बी असे तुम्ही 20 मार्क प्रश्न सोडवले नाही तर रिझल्ट मध्ये येण्याचे तुमचे चान्सेस सुद्धा कमी जाते, कारण की ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते. म्हणून अटेम्प्ट हा तुमचा 95च्या वरच पाय, कारण की निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे हे तुम्हाला समजलं असेल. कारण की आपण जर आपले अर्धे जरी बरोबर आले ना तरी फायद्यात राहतो, त्याच्यापेक्षा कमी जरी आले ना, उदाहरणार्थ तुमचे 12 चुकले ना 8 बरोबर आहे ना तरी तुम्ही फायद्यात राहता, कारण की तुमचे 3 मार्क जाऊन म्हणजे तुम्ही 5 मार्क मिळवता तरी. म्हणून म्हणतो अटेम्प्ट मॅक्झिमम करा आणि तुमच्या नुसार सोडवा, परंतु कमी नका करू. कमी जर केला तर रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप कमी होते आणि तुम्ही ते राहायचा 2 मार्कांना राहिलं, 2.5 मार्कांना राहिलं, 5 मार्कांना राहिलं हे होईल. त्यामुळे अटेम्प्टवर थोडं लक्षात द्या, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा सीसॅट आहे. सीसॅट मध्ये आपल्याला क्वालिफाईड आहे विषय. 66 मार्क जरी भेटले यामध्ये तर सफिशियंट असते, परंतु आपण काय 66 मार्क मिळवण्यासाठी नाही, मॅक्झिमम अटेम्प्ट करायचा आणि मॅक्झिमम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तिथे क्वालिफाईडचा विचार करायचा नाही. 80 प्रश्नापैकी जितके सॉल्व्ह होते सोडवायचे, लक्षात घ्या. आणि यामध्ये नाही का डिसिजन मेकिंग टॉपिक असते आपल्याला, ज्यावर जवळपास नाही का 12.5 मार्क असते, तर लक्षात घ्या सोपा असते, याला निगेटिव्ह मार्किंग नसते. यामध्ये नक्की नाही का जे सिच्युएशन दिली असते त्यामध्ये आपण कोणती भूमिकेत आहोत हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर त्या भूमिकेनुसार आपल्याला जे पर्याय पहिले काय करायचे, कोणता असू शकत नाही ते पाहायचं. एक तर कायद्याचा उल्लेख राहिला तर कायद्याला जास्त वरचढ भाव द्यायचा, म्हणजे कायद्यानुसार जर एखादी गोष्ट असन जी आपण भावनिक दृष्ट्या नाही का योग्य नसन तरी सुद्धा कायदाच वरचढ ठरत्या, कायद्यावालीच उत्तर व्यवस्थित मारायचे. ज्यामध्ये कायद्याचा विषय असन, नैसर्गिक न्याय तत्व असन, या गोष्टी मारायच्या. संकुचित वृत्तीचे जे प्रश्न असतात त्याला काय करायचं, आन्सर त्याला आपण पहिले एलिमिनेट करायच्या आणि आन्सर पर्यंत जायचे. सोपे असतात. तुम्ही जर मागचे जर 3-4 वर्षाचे जरी पाहिले तुमचा ते कॉन्फिडन्स विचारेल काय एलिमिनेट करायचा. त्यानंतर बघा आणि नेमकं आता उतार्यावरच प्रश्न आपण पास होऊन जातो. उतार्यामध्ये नेमकं काय करायचं माहिती आहे का, जवळपास 50 मार्काची उतारी असते आपल्याला. तर 50 पैकी नाही का काही उतारामध्ये पहिले प्रश्न वाचायचे किंवा उतारा वाचून प्रश्नाकडे जायचं, हे कन्फ्युजन सरासच असते. तर मी जे आतापर्यंत केलं होतं तर ते नाही का, मी उतारा जे आला त्याच्यातले पहिले मी प्रश्न प्रश्नामध्ये काय पाहायचे, कीवर्ड पाहायचे. जसं फॉर एक्झाम्पल जर म्हटलं गांधीजीबद्दल जर आपण उतारा असन तर गांधीजीला जर असं म्हटलं राष्ट्रपिता पदवी कोणी दिली तर राष्ट्रपिताला कीवर्ड घ्यायचं. गांधीजींनी जे अहिंसाचे तत्व सांगितले ते त्यानुसार काय फायदा झाला असं जर असलं तर अहिंसाचे फायदे, असे हे कीवर्ड जे राहील हे असे तुम्ही घेऊन जायचे. त्यानंतर जर उदाहरणार्थ म्हटलं तुम्हाला गांधीजींनी कोणता पक्ष स्थापन केला असं उदाहरणार्थ म्हणता येईल, की इथे नाही राहत परंतु कीवर्ड असते. पक्ष म्हटलं कोणता स्थापन केला, हे असे तुम्ही नाही का 5 कीवर्ड असे डोक्यात वाचले की तुम्हाला ते समजते बा हे फोकस आहे. मग त्यानंतर उतार्याकडे जायचं. उतार्यामध्ये जे कीवर्ड आले तर तिथं थांबायचं आणि प्रश्नाकडे जायचं. यानं तुम्हाला नाही का नक्कीच फायदा होईल आणि कमी कालावधीत नाही का प्रश्न सॉल्व्ह होईल. आणि एखादा क्वेश्चन जर आपल्याला समजा अनालिटिकल बेस आला की जे आकलनावर आला किंवा पॅसेजमध्ये उत्तर नाही आहे, त्यावेळेस उत्तर कसं मारायचं माहिती आहे का, बेस्ट मारण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस उत्तरच नाही आहे आणि मग त्यामध्ये चुकीचे कोणतं राहू शकते ते काटायचा. संकुचित वृत्तीचे ऑप्शन काटायचे, नक्कीच फायदा होईल, लक्षात घ्या. त्यानंतर बघा मॅथ अँड रिझनिंग नाही का आपल्याला असतात. मॅथ अँड रिझनिंग नाही का याला निगेटिव्ह मार्किंग असते सर्व. फक्त मॅथ अँड रिझनिंग मध्ये जे पहिले क्वेश्चन इझी असतात ते पहिले सॉल्व्ह करायचे, त्यानंतर नाही का मीडियम लेवलचे, त्यानंतर हार्ड लेवलचे सोडवायच्या. परंतु उतारा चांगल्या प्रकारे सोडवा. पहिले घ्यायचं डिसिजन मेकिंग, मग सोडायची उतारेन, शेवटीच मॅथ अँड रिझनिंग घ्यायचं, पहिले घ्यायचं नाही. उतार्यामध्ये टाइम लावून सोडवायचं. आपल्याला जवळपास 40 म्हणजे जवळपास 60-80 मिनिटात हे झालं पाहिजे. 80 किंवा 60 मिनिटात 70 मिनिटात होते, कारण की काही पॅसेज सोपे असतात, डायरेक्ट उत्तर भेटते. काही पॅसेज जर तुम्हाला वाटलं प्रथम क्षणी की बा हार्ड आहे बा तर ते पहिले स्किप करायचं. सायन्स सारखे जे असते ते वाले आपल्याला हार्ड जाते. सायन्सवरचे उतारे पहिले घ्यायचे नाही, शेवटीच घ्यायच्या. त्यानंतर सोपे आपल्याला निवडताना सुद्धा निवड करायची बा कोणत्या आधारावर आहे, इतिहासचे. त्यानंतर आपल्याला पर्यावरणाचे सोपे राहते ते करायचे पहिले. तर अशा प्रकारे नाही का आपण काही महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थी म्हणून त्यावर फोकस करायला पाहिजे, हे पाहिलेलं आहे. आणि नक्कीच तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि हार्दिक शुभेच्छा. नक्कीच तुमचा पेपर नाही का चांगला जावो हेच इच्छा व्यक्त करतो. आणि नक्कीच नाही का ओव्हर थिंकिंग करू नका, शांत झोप घ्या. झालेल्या अभ्यासावर जे तुम्ही केलेला अभ्यास आहे त्यावर विश्वास ठेवा. कीवर्ड लॉजिक याचा वापर करायचा ज्यावेळेस तुम्हाला माहित नसलं. नक्कीच हे हेल्पफुल ठरतात, कारण की आपण किती वाचलं, किती आपल्याला 55-60% माहिती म्हणजे आपल्या अभ्यासावर असते, परंतु बरेच क्वेश्चन जे असतात आपल्याला 40 क्वेश्चन ते अननोन असतात. ते आपल्याला तिथे जाऊन कळते की अशा पाहिजे क्वेश्चन असते आणि त्याचा आधार असते आपले मागचे PIQ, त्यानंतर कीवर्ड लॉजिक, कोणता क्वेश्चन्स
आपल्याला नाही का इन्क्लुझिव्ह आहे कोणता नाही आहे हे तुम्ही पाहता, त्यानुसार सोडवायचं. आणि जे अननोन क्वेश्चन आहे 2-3 वेळा पाहायचा, कीवर्ड भेटते का पाहायचा आणि जास्त इन्क्लुझिव्ह पर्याय मारण्याचा प्रयत्न करायचा. नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. आणि जे तुम्ही काही स्ट्रॅटेजी ठरवली असेल स्वतःची तेच घ्या, फायनल करा, काही चेंज करू नका. फक्त मी तुम्हाला हे शेवटी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आतापर्यंत तुमचा अभ्यास झालेला आहे हेच ठरवा. तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.